सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इलेक्ट्रोग्यान बाय निक्स. तर आपण ए सी मशीन परफॉर्मन्स या सब्जेक्टला स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण इंडक्शन मोटर, 3 फेज इंडक्शन मोटर हा चॅप्टर स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपला आजचा टॉपिक आहे मेथड्स ऑफ स्लीप मेजरमेंट. सो मेथड्स ऑफ स्लीप मेजरमेंट यामध्ये आपल्या 3 मेथड येतात: स्ट्रोबोस्कोपिक मेथड, टॅकोमीटर मेथड अँड गॅल्व्हॅनोमीटर मेथड. सो फर्स्ट आपण स्ट्रोबोस्कोपिक मेथड आज स्टडी करणार आहोत. बघा मित्रांनो, स्ट्रोबोस्कोपिक मेथडमध्ये काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. एक अशी स्ट्रोबोस्कोपची सर्किटरी असते. ही आपण इथं स्लिप रिंग थ्रू मोटरला अटॅच करतो आणि समजून घ्या इथं की 6 पोलची आपली मोटर आहे. तर 6 पोलची मोटर असल्यामुळे आपण एक मेटलची डिस्क घेणार, त्यावर ब्लॅक अँड व्हाईट अशा सेगमेंट्स तयार करणार. आता 6 पोलची मोटर आहे, त्यामुळे इथं सेगमेंट किती येतील आपल्या 6 सेगमेंटची इथं डिस्क तयार होईल. सो हा जो लॅम्प आहे, निऑन लॅम्पनी याच्यावर फ्लॅश केलं जातं. या डिस्कवर मोटरला सप्लाय दिला जातो, मोटर रोटेट केली जाते. मोटरचं रोटेशन चालू झाल्यानंतर एखादा पर्टिक्युलर पॉईंट इथं कन्सिडर केला जातो. या पॉईंटला एक पर मिनिटमध्ये किती लाईन्स पास होत आहेत त्याचं काउंटिंग घेतलं जातं आणि ते जे काउंटिंग राहील त्याला डिवाईड केलं जातं किती लाईन्स आहे आपल्या. इथं या डिस्कला 6 लाईन्स आहे, ते आपल्याला दिसत आहे. सो इथं फॉर्म्युला काय लागेल की ॲट एनी पर्टिक्युलर पॉईंट हाऊ मेनी लाईन्स आर पास्ड अँड डिवायडेड बाय नंबर ऑफ लाईन्स, टोटल नंबर ऑफ लाईन्स. सो हा फॉर्म्युला इथं ॲप्लाय केला जातो. त्याने आपण काढतो ॲक्च्युअल स्पीड ऑफ द मोटर आणि ती जी स्पीड आहे ती आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करतो, स्लिपच्या फॉर्म्युल्यामध्ये ns-n/ns, आणि आपली स्लिप इथे फाइंड होते. सो याचं एक्सप्लेनेशन जे आहे तुम्हाला पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. इन दिस मेथड अ सर्क्युलर मेटॅलिक डिस्क इज टेकन अँड पेंटेड विथ अल्टरनेटली ब्लॅक अँड व्हाईट सेगमेंट. द नंबर ऑफ सेगमेंट्स both black and white is equal to the number of poles of the motor. हा पॉईंट मी सांगितला तुम्हाला तसंच आहे. पूर्ण एक्सप्लेनेशन त्याच फॉर्ममध्ये आहे. मी फक्त तुम्हाला समजायसाठी सांगतो आहे की तुम्ही नंतर हे वाचल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला म्हणून. सो नेक्स्ट पॉईंटमध्ये म्हटलं आहे की फॉर द 6 पोल मोटर देअर विल बी 6 सेगमेंट, 3 ब्लॅक सेगमेंट्स अँड 3 व्हाईट सेगमेंट्स are shown in figure. The painted disc is mounted on the end of the shaft and illuminated by means of the neon-filled stroboscopic lamp, which may be supplied preferably with a combination of the DC and AC supply, although only AC supply will do. म्हणजे 6 पोलची मोटर आहे, तिला 6 सेगमेंट असतील डिस्कवर. 3 सेगमेंट्स ब्लॅक कलरच्या असतील आणि 3 सेगमेंट्स या व्हाईट कलरच्या असतील. हे आपण फिगरमध्ये बघितलं. ही पेंटेड डिस्क जी असते ही आपण शाफ्टच्या एंडला माउंट करतो आणि तिच्यावर आपण स्ट्रोबोस्कोपिक लॅम्प जो असतो, जो निऑननी फिल्ड केलेला असतो, त्याने आपण इल्युमिनेशन त्या डिस्कवर प्रोव्हाइड करतो. आणि या स्ट्रोबोस्कोपिक लॅम्पला आपण DC आणि AC सप्लायचं कॉम्बिनेशन प्रोव्हाइड करतो, किंवा इथे आपण AC सप्लाय जरी दिला तरीही चालेल. सो द कनेक्शन्स फॉर द कॉम्बिनेशन ऑफ द सप्लाय आर शोन इन फिगर, वेअर ॲज द कनेक्शन ऑफ द AC सप्लाय ओनली ऑल्सो शोन इन द सेकंड फिगर. या फिगरमध्ये आपल्याला दोघांचे कनेक्शन्स दाखवले आहेत. कंबाईन सप्लाय कसा यूज करायचा आणि फक्त 3 फेज AC सप्लाय कसा यूज करायचा. सो नेक्स्ट
It must be noted that with combined DC and AC supply, the lamp will be flashed once per cycle, but the AC supply it will flash twice per cycle. हा एक ॲडिशनल पॉईंट आहे. इथे जर का आपण आहे ना डी सी आणि ए सी सप्लायचं जर का कॉम्बिनेशन यूज केलं तर लॅम्प जो आहे तो एका सायकलला एक टाईम ग्लो होईल, आणि जर का फक्त आपण ए सी सप्लाय यूज केला तर पर सायकलला लॅम्प हा 2 वेळा ग्लो होईल. आपण कन्सिडर करू की इथे आपण डी सी आणि ए सी सप्लायचं कॉम्बिनेशन इथं यूज केलेलं आहे. सो बाय काउंटिंग द नंबर ऑफ लाईन पासिंग थ्रू द फिक्स पॉईंट in say a minute and dividing by the number of lines, the apparent backward speed n can be found. हे तिथे सांगितलं त्याप्रमाणेच आहे की आपण एखादा पर्टिक्युलर पॉईंट कन्सिडर केला आणि त्यामधून किती लाईन्स पास होत आहेत एका मिनिटमध्ये त्याचं आपण काउंटिंग घेतो आणि त्याला नंबर ऑफ लाईन्सनी डिवाईड करतो. त्याने आपल्याला भेटतं काय, आपल्याला मिळतं इथे ॲक्च्युअल जी स्पीड आहे ॲपरंट बॅकवर्ड स्पीड ती आपल्याला फाईंड होती. म्हणजे आपल्याला इथून एन भेटला तो आपण या फॉर्म्युलामध्ये पुट केला एन एस मायनस एन अपॉन एन एस. सो आपल्याला इथं स्लीप जी आहे ती आपल्याला फाईंड करता येते. सो नेक्स्ट मेथड आहे आपली टॅकोमीटर मेथड. टॅकोमीटर मेथडमध्ये काय केलं जातं, ही समजून घ्या आपली मोटर आहे, याला आपण टॅकोमीटरची टीप ही इथं अटॅच करतो. या मीटरच्या डिस्प्लेवर आपल्याला पर मिनिटमध्ये किती रिव्हॉल्युशन्स घेते मोटर ते आपल्याला समजतं. आर पी एममध्ये मीन्स आपल्याला थोडक्यात इथे ॲक्च्युअल स्पीड जी आहे ती इथे डिस्प्ले होते. सो त्यानंतर आपण काय करतो, सिंक्रोनस स्पीड आपण फाइंड आउट करून घेतो की आपले 120 F1/P हा फॉर्म्युला असतो, त्याच्याने आपण सिंक्रोनस स्पीड फाइंड करतो आणि नंतर आपण फायनली स्लिप इथे फाइंड करतो NS मायनस N/NS या फॉर्म्युल्याने. सो याचं ॲक्च्युअल एक्सप्लेनेशन काय ते आपण बघूयात. इन दिस मेथड इज रिक्वायर्ड मेजरमेंट ऑफ द ॲक्च्युअल मोटर स्पीड. यामध्ये ॲक्च्युअल मोटर स्पीड आपल्याला मेजर करायला लागते आणि आपल्याला सिंक्रोनस स्पीड जी असते ती पण इथे कॅल्क्युलेट करायला लागते. सो सेकंड पॉईंटमध्ये म्हटलेलं आहे स्पीड एन इज मेजर विथ द हेल्प ऑफ द टॅकोमीटर अँड सिंक्रोनस स्पीड NS can be calculated from the knowledge of the supply frequency and number of poles of the motor. तर यामध्ये म्हटलं काय आहे, जी आपली ॲक्च्युअल मोटरची स्पीड असते ती आपण टॅकोमीटरने इथं मेजर करतो आणि सिंक्रोनस स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागते आपल्या सप्लाय फ्रिक्वेन्सी आणि नंबर ऑफ पोल्सने. सो आपल्याला इथे NS फाइंड झाला, एन आपल्याला टॅकोमीटरवर डिस्प्ले झाला. सो आपण एक इक्वेशन असतं आपलं S = NS मायनस N/NS, त्यामध्ये आपण त्या व्हॅल्यू पुट करतो आणि आपल्याला स्लिप ही मिळते. सो नेक्स्ट मेथड आहे आपली गॅल्व्हॅनोमीटर मेथड. ही त्याची आपली ॲक्च्युअलमध्ये डायग्राम आहे. सो या मेथडमध्ये काय आहे, याचा एक प्रिन्सिपल आहे. The EMF induced in the rotor winding has a frequency which is called as the slip frequency. जे रोटर वाइंडिंगमधला EMF असतो आपला, त्याची जी फ्रिक्वेन्सी असते त्याला आपण स्लिप फ्रिक्वेन्सी म्हणतो आणि ही स्लिप आपण गॅल्व्हॅनोमीटरने आपण मेजर करणार आणि आपण ही फ्रिक्वेन्सी मेजर केल्यानंतर आपण स्लिप याच्यावरून कॅल्क्युलेट करणार. हा याचा बेसिक प्रिन्सिपल आहे. सो यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आपण कसं मेजरमेंट घेतो ते आपण आता बघूयात. सो रोटर टर्मिनल्स आर कनेक्टेड टू द सेन्सिटिव्ह DC गॅल्व्हॅनोमीटर थ्रू द स्लिप रिंग. जे गॅल्व्हॅनोमीटर असतं आपलं DC गॅल्व्हॅनोमीटर ते आपण स्लिप रिंग्स थ्रू आपण कनेक्ट करतो
When the motor is supplied, EMF is induced in the rotor winding. जेव्हा आपण मोटरला सप्लाय देतो तेव्हा फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे इथं रोटर वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होतो. ड्यू टू द रोटर फ्रिक्वेन्सी गॅल्व्हॅनोमीटर शोज द डिफ्लेक्शन इन द अल्टरनेट डायरेक्शन. रोटर फ्रिक्वेन्सीमुळे जो आपला गॅल्व्हॅनोमीटर असतो तो डिफ्लेक्शन्स जे असतात ते शो करतो आणि फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू दिस डिफ्लेक्शन इज रोटर फ्रिक्वेन्सी. आणि या डिफ्लेक्शनमध्ये जी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिसते ती असते आपली रोटर फ्रिक्वेन्सी. सो आपल्याला रोटर फ्रिक्वेन्सी भेटली, आपल्याला सप्लाय फ्रिक्वेन्सी माहीत असते. सो आपण स्लीप इथं इझिली कॅल्क्युलेट करू शकतो या फॉर्म्युल्याने. एस इज इक्वल्स टू FR/FS मीन्स स्लीप इज इक्वल्स टू रोटर फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय स्टेटर फ्रिक्वेन्सी. सो आपल्या इथं तिघं मेजरमेंटच्या मेथड आहे, स्लीप मेजरमेंटच्या मेथड त्या अचीव झालेल्या आहेत. सो थँक्यू फ्रेंड्स, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या फ्रेंड्सला आपला व्हिडिओ शेअर करा. सो थँक्यू फ्रेंड्स.